नमस्कार अमरावती. अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थात इरविन रुग्णालयाच्या हस्तांतरणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय. गेल्या 2.5 वर्षापासून प्रलंबित असलेल्या या प्रक्रियेला गती देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने 17 सदस्यीय समिती गठीत केली असून समितीने रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. शासन स्तरावर झालेल्या करारानुसार हे हस्तांतरण 2.5 वर्षापूर्वी होणे अपेक्षित होते. मात्र विविध प्रशासकीय कारणांमुळे ही प्रक्रिया अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर नंदकिशोर राऊत यांनी या महत्त्वाच्या प्रश्नांवर पुढाकार घेत 17 सदस्यीय समिती गठीत केली आहे. डॉक्टर कुमुद हरले यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी केली. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग अर्थात NMCच्या मानकानुसार वैद्यकीय महाविद्यालयासाठी किमान 430 खाटांचे संलग्न रुग्णालय आवश्यक आहे. अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या 511 खाटा उपलब्ध असल्याने ही अट पूर्ण होत असल्याचे दिसून येते. आणि विशेष म्हणजे अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBSचे दुसरे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून तिसऱ्या वर्षासाठीही महाविद्यालय सज्ज आहे. आणि अशा परिस्थितीत संलग्न रुग्णालयाचे हस्तांतरण होणे अत्यंत आवश्यक मानले जाते. 11 मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने वैद्यकीय महाविद्यालयाला पत्र देत हस्तांतरणासंदर्भातील आवश्यक कारवाई करण्याचे सूचित केले होते. त्यानंतरच या समितीची स्थापना करण्यात आली. समितीने रुग्णालयातील पायाभूत सुविधा, विभागनिहाय व्यवस्था, खाटांची उपलब्धता तसेच NMCच्या निकषानुसार आवश्यक बाबींची तपासणी केली आहे. आता समितीचा अहवाल सादर झाल्यानंतरच इरविन रुग्णालयाच्या हस्तांतरण प्रक्रियेला अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2.5 वर्षापासून प्रलंबित असलेल्या इरविन रुग्णालय हस्तांतरणाच्या प्रक्रियेला समितीच्या पाहणीनंतर नवी गती मिळाली आणि आता समितीच्या अहवालाकडे आणि त्यानंतर शासनाच्या निर्णयाकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे.